मित्रांनो नमस्कार. तुमचे स्वागत आहे अक्षय टेक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना काही डॉक्युमेंट हे बँकेमध्ये जमा करायचे आहेत. तर ते डॉक्युमेंट कोणते आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा आणि मी जे काही डॉक्युमेंट सांगतो ते एकतर स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा ते लिहून घ्या. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम जर तुम्ही कर्जदार असाल, नियमित कर्जदार असाल किंवा थकीत असाल, तर तुम्हाला सर्वप्रथम कर्जदार सभासदाचा उतारा या ठिकाणी एक प्रत, ओरिजिनल प्रत तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. तसेच कर्जदार सभासदाचे आधार कार्डची एक प्रत तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. तसेच कर्जदाराच्या सभासदाचे पॅन कार्ड तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कर्जदारा सभासदाची फार्मर आय डीची प्रत तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे आणि फार्मर आय डी ही सर्वात महत्त्वाची या ठिकाणी असणार आहे. तसेच कर्जदार सभासदाचे सेविंग खाते म्हणजे तुमचे जे काही कर्जाचे पुस्तक असेल, कर्जाचे खाते असेल, त्याची तुम्हाला एक प्रत या ठिकाणी द्यावी लागणार आहे. तसेच कर्जदाराच्या सभासदाचा आधार लिंक जो मोबाईल क्रमांक आहे तो मोबाईल क्रमांक तुम्हाला या ठिकाणी द्यावा लागणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे डॉक्युमेंट या ठिकाणी घेऊन तुम्हाला बँकेत ते जमा करायचे आहेत. त्यासोबतच तुम्हाला ही कागदपत्रे विविध कार्यकारी सेवा असेल, तसेच सहकारी सोसायटी संस्था असतील, गट सचिवाकडे ही कागदपत्रे तुम्हाला सादर करायची आहेत, जेणेकरून कर्जमाफीची माहिती ही संगणक प्रणालीद्वारे शासनाच्या पोर्टलवर या ठिकाणी भरली जाईल. अशा पद्धतीने तुम्हाला ही कागदपत्रे, ही डॉक्युमेंट तुम्हाला बँकेमध्ये जाऊन या ठिकाणी सबमिट करायचे आहे. तसेच तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक हा नक्की तिथे द्यायचा आहे आणि मोबाईल क्रमांक तुम्हाला हा मोबाईल क्रमांक आधार लिंक मोबाईल नंबर त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे. तसेच तुम्हाला महत्त्वाची टीप एक सांगतो, कर्जदार सभासद जर मयत असेल, मृत्यू व वारस प्रमाणपत्रासह वरील मी सांगितलेले सर्व कागदपत्रे, वारसाची कागदपत्रे त्या ठिकाणी तुम्हाला सादर करावे लागणार आहेत. तसेच जे कर्जदार सभासद वरील प्रमाणे कागदपत्रे संस्थेकडे जमा करणार नाहीत त्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर भरता येणार नाही. याची सर्वस्व जबाबदारी ही संबंधित कर्जदाराची त्या ठिकाणी राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला हे व्यवस्थित, हे जे डॉक्युमेंट सांगितलेले आहे व्यवस्थित बघायचे आहे आणि ते तुम्हाला या ठिकाणी जमा करायचे. असे आवाहन हे सेवा संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, गट सचिव आणि पंच कमिटी यांच्या मार्फत करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीचा हा व्हिडिओ होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असे एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान, जय किसान.